हे जे तुम्हाला दिसत आहे हे शून्य अकाउंट आहे. मी रिसेंटली ओपन केलं. याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि याचं जे यूजर इंटरफेस आहे ते इतकं चांगलं नाही आहे, म्हणून बहुतांश लोक शून्यमध्ये अकाउंट खोलत नाही. पण याचा एक फायदा आहे की तुम्हाला याच्यात ब्रोकरेज चार्जेस लागत नाही, फक्त एक्सचेंज चार्जेस लागतात. सपोज तुमचा ब्रोकरेज असेल 300, तर तुमचा एक्सचेंज चार्जेस 120 ते 30पर्यंत येतं. तर ते 300 रुपये तुम्हाला भरावं नाही लागणार, फक्त 120 किंवा 130 ब्रोकरेज तुम्हाला भरावं लागेल. तर इथे मी क्रूड ऑइलची एक ऑर्डर घेतली होती आणि त्याच्यात 250 रुपये मला प्रॉफिट झाला. आता मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये परत ऑर्डर प्लेस करायची तर कसं करायचं. इथे बायवर क्लिक करायचं आणि लिमिट लावायची आणि ज्या पण प्राईजवर तुम्हाला घ्यायचं असेल ती प्राईस तुम्हाला टाकायची. याच्यामध्ये तुम्ही स्टॉप लॉस पण लावू शकता. आणि मी बायवर आता क्लिक केलेलं आहे आणि नॉर्मल सिलेक्ट करायचं आणि बायवर क्लिक करायचं. तर याच्यामध्ये एवढा डिफरन्स हा आहे की धनमध्ये आपण चार्ट बघून ट्रेडिंग करू शकतो, पण याच्यामध्ये तसं नाही आहे. याच्यामध्ये आपण चार्ट बघून नाही करू शकत. तुम्हाला चार्ट पाहायचा असला तर तो सेपरेट पाहायचा. आता इथे स्टेटस ऑर्डरचं, पेंडिंग ऑर्डरचं ओपन दिसतं आणि जसं ऑर्डर एक्झिक्यूट होते तेव्हा क्वांटिटी 1 दाखवतं आणि ऑर्डर एक्झिक्यूट होते. तर याप्रमाणे तुम्हाला रिऑर्डर प्लेस करायची आहे. आणि इथे स्ट्राईक प्राईस टाकून बाय आणि सेलचा असा बॉक्स तुम्हाला येईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही बाय आणि सेल करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे याच्यामध्ये आपला फायदा होऊ शकतो. सपोज 300 रुपये माझा ब्रोकरेज आला तर 120 किंवा 25 रुपये मला एक्सचेंज चार्जेस येतो. म्हणजे जेवढा पण ब्रोकरेज आहे त्याचा अर्ध्याचा थोडंसं कमी एक्सचेंज चार्ज येतो. तर मला 420 रुपये भरावे लागतील. पण यामध्ये असं आहे की तुम्हाला फक्त 120 रुपये भरावे लागतील, 300 रुपये तुमचे वाचतील. तर तुम्ही काय करू शकता, धनच्या चार्टमध्ये तुम्ही चार्ट ॲनालिसिस करू शकता आणि फक्त ऑर्डर याच्यामध्ये पंच करा. चार्ट तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बघून मग ॲनालिसिस करा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला LTP वर खाली जाताना दिसते आणि लेवल्स पण दिसतात. तर धनमध्ये तुम्ही असं करा. आणि आता मी तुम्हाला दाखवते की जी ऑर्डर मी प्लेस केली होती ती एक्झिक्यूट झाली. आता 500-600 प्रॉफिट चाललेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला शून्यमध्ये ट्रेड करायचं आहे. शून्यमध्ये एवढाच प्रॉब्लेम होतो की थोडासा वेळ लागतो ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट करायला. बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे जेवढं तुम्ही फ्रेंडली व्हाल या प्लॅटफॉर्मशी तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल. आणि हे अकाउंट खोलायला 5 ते 6 दिवस लागतात आणि तुमचं आधार कार्ड यामध्ये लागतं. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा. थँक्यू.